मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। महापालिकेचे प्रशासक भूषण गगराणी यांनी अर्थसंकल्प मांडला। 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 74,427 कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला। मागील वर्षाच्या बजेटच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्पात विक्रमित 14% वाढ झाली। महत्त्वाचं म्हणजे कचरा संकलन शुल्काबाबत अद्याप निर्णय झालेला नाही। कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेतला जाणार आहे। तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झोपडपट्टीतील गाळेधारकांना महापालिकेचा कर भरावा लागणार आहे। दरम्यान अर्थसंकल्पातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया। इतिहासातलं सर्वात मोठं असं 74,427 कोटींचं बजेट मांडण्यात आलं। हे महापालिकेचं बजेट आहे। प्रवास खड्डेमुक्त मे 2026 पर्यंत सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याची तरतूद करण्यात आली आहे। तर तरतुदींच्या पूर्ततेसाठी 16,000 कोटींच्या एफडी तोडणार असल्याचंही यामध्ये नमूद करण्यात आलं। निवडणुकीच्या तोंडावर थेट करवाढ नाही, पण आगामी काळात नवे कर लागण्याचे संकेत देण्यात आले। आगामी काळात मुंबईकरांना कचऱ्यावरही टॅक्स द्यावा लागणार आहे। झोपडपट्टी भागातील गाळेधारकांकडून मालमत्ता कर वसूल करण्यात येणार आहे। बीएमसीला आता एफएसआयच्या 25% ऐवजी 50% हिस्सा मिळणार आहे। बेस्ट प्रशासनासाठी 1,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। कोस्टल रोडचा विकास भाईंदरपर्यंत करण्याची तरतूद करण्यात आली आहे। त्यासाठी 4,300 कोटींची तरतूद आहे। विविध वॉर्डात सीबीएसई बोर्डाच्या 4 शाळा उभारण्यात येणार आहेत। प्राणीच्या बागेत जिराफ, झेब्रा, पांढरा सिंह, जॅग्वार हे विदेशी प्राणी आणण्यात येणार आहेत। लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उभारण्यात येईल। रेस्कोरच्या भूखंडावर मुंबई पब्लिक पार्क साकारण्यात येणार आहे। आणि कोळीवाड्यांच्या विकासासाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।